श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जीव गेला तरी चालेल, नवरात्रीच्या उपासाला खाऊ नका ही 2 पदार्थ, उपासाचे फळ मिळणार नाही. नवरात्रीत ही 5 पापे करू नका, संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. नमस्कार मित्रांनो, आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा 9 दिवसाचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या नवरात्रीत काही विशेष नियमाचे भक्तांनी पालन केले पाहिजे. जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये उपास करतात, दरम्यान नवरात्र उत्सवात काही कार्य करण्यास विशेष मनाई आहे, त्याबद्दल जाणून घेऊया. नंबर 1. कोणत्याही देवी देवताचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रतचारण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र नवरात्रात देवीची पूजा करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीची पूजा करावे असे सांगितले जाते. तसे संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप तेवत ठेवावा. देवी पूजनात लाल रंगाचा वस्त्राचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते. तसेच देवीच्या अन्य रूपाच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे असे म्हटले जाते. नंबर 2. नवरात्रीचे उपास करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपल्या व्यवहारात मर्यादा आणि संतुलन ठेवावा असे म्हटले जाते. या 9 दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये. अगदी भोजन शक्य नसले तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावे असे सांगितले जाते. नंबर 3. मुलीचे मन दुखवू नका. भारतीय परंपरेत मुलींना माता दुर्गेचे रूप मानले जाते. यामुळेच नवरात्रीत कन्याची पूजा करून पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात कोणत्याही मुली किंवा स्त्रीबद्दल अनादराची भावना येऊ देऊ नका. कोणत्याही मुलीचा अपमान झाल्यास माँ दुर्गा रागावू शकतात असे शास्त्रात म्हटले आहे. नंबर 4. या 9 दिवसात कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, खोटे वागू नये असे म्हटले जाते. नवरात्रीच्या कालावधीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीस याचे पठण आवर्जून करावे. असे म्हटले जाते की नवरात्रीच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात असे सांगितले जाते. देवीच्या व्रतपूजनात फळाचा नैवेद्य दाखवावा. देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, इलायची इत्यादी गोष्टीचा प्रामुख्याने समावेश करावा असे सांगितले जात आहे. नवरात्रीत देवीची पूजा करताना काही नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. नंबर 5. नवरात्रीतील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे असे सांगितले जात आहे. काही कारणास्तव पावित्र्यता किंवा सात्विकता पाळणे जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते. तसेच नवरात्रीतील संपूर्ण 9 दिवस पूजन काळात लसूण, कांदा यासारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे. ज्यांनी नवरात्रीत उपास केला असेल त्यांनी लिंबू चुकूनही खाऊ नये किंवा या दिवसात लिंबू चिरू नये. असे केल्याने उपासाचे फळ मिळणार नाही. नंबर 5. घर रिकामे ठेवू नका. जर तुम्ही घरात कलश लावला असेल किंवा माता की चौकी किंवा अखंड ज्योत लावली असेल तर घर रिकामे ठेवू नका. म्हणजे घरात कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे. याशिवाय उपासाच्या दिवसात झोपण्यात ही मनाई आहे. नंबर 6. काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थाचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते. नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर ठेवावे. नंबर 7. कलहपासून दूर राहा. नवरात्रीतील अनेक लोक उपास करतात, त्यामुळे भांडणे टाळावी. कारण कलह उपास करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला दुखवतो, त्यामुळे माता देवी नाराज होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकारच्या वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्री रामचरित्र मानसात असेही म्हटले आहे की जिथे शांती आहे तिथे धन आहे, जिथे गर्व आहे तिथे संकट आहे, विपत्ती आहे, भांडणांनी भरलेल्या घरात लक्ष्मी राहत नाही. नंबर 8. धार्मिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. असे मानले जाते की नवरात्रीच्या 9 दिवसात उपास करणाऱ्या व्यक्तीने आपला वेळ निरुपयोगी गोष्टीमध्ये घालू नये आणि धार्मिक शास्त्राचा अभ्यास करावा. या दिवसात दुर्गा चालीसाचे पठण करता येते. नंबर 9. आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवा. नवरात्रीच्या काळात आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवसामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्य पाळावे. शुद्ध मनाने तिची पूजा केल्याने आई प्रसन्न होते, त्यामुळे या दिवसात शारीरिक संबंध ठेवू नयेत. नंबर 10. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालेल, मात्र नवरात्रीत हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आपटून घ्यावीत. नंतर
सूर्योदयावेळी सूर्यास्ताला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीतील व्रतचरणात हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणाने आणि मनोभावाने करावे. श्रद्धेने केलेले कोणते व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेलेला असतो असे म्हटले जाते. यामुळे यथाशक्ती यथासंभ व्रताचरण करावे. व्रताचरणात कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फल प्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते असे सांगितले जाते. पूजेचे उत्तम तसेच शुभ पुण्यफल प्राप्त होण्यासाठी संपूर्ण 9 दिवस मनोभावाने देवीचे पूजनासह भजन कीर्तन करावे. नामस्मरण, जप, आराधना, उपासना करावी. यथाशक्ती दान धर्म करावे असे सांगितले जाते. असे केल्याने देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. घरात कुटुंबात सुख, आनंद, समृद्धी होते. मित्रांनो, अशा प्रकारे नवरात्रीत हे नियम नक्की पाळा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मैत्रिणी तसेच नातेवाईकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष वन दुर्गा माता प्रसन्न म्हणून लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.